नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत 1539 जागांसाठी तलाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी मार्फत तुम्हाला गट क वर्गातील तुम्हाला पदभरती असणार आहेत। या व्हिडिओमध्ये एमपीएससी मार्फत एक शुद्धीपत्रक आलेले आहे त्याची माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा चढा सुरू करूया। ओके मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासनाद्वारे तुम्ही जर बघितलं तर शुद्धीपत्रक म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची या ठिकाणी एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले। त्यामध्ये जर बघितलं तर आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून जवळपास 2699 पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। म्हणजेच ग्रुप सी ची जी जाहिरात होती ती 25 जूनला जाहीर करण्यात आली। त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात मध्ये जुलै महिन्यामध्ये शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत दिनांक 25 ऑक्टोबर 2026 प्रचलित ऑफलाईन पद्धतीने OMR पद्धतीने तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे। त्यासाठी मित्रांनो जी वाढ होती म्हणजेच एक्झाम लास्ट डेट होती ती 31 जुलैपर्यंत वाढ देण्यात आली। त्याचबरोबर आता जी पदभरती आहे त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाची पदे असणार आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही पाहू शकतात महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत जर पद बघितलं तर पदाचं नाव आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकरण। ह्यासाठी जर बघितलं तर 1539 जागा असणार आहेत। त्यासाठी आवश्यक पात्रता बघितली तर कोणत्याही शाखेची पदवी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर जाहिरातमध्ये नमूद वयोमर्यादा गणनेचा दिनांक जर बघितला तर तुम्ही पाहू शकता 31 यामध्ये जर बघितलं तर 5 ऑगस्ट 2026 रोजी तुमचा या ठिकाणी गणनेचा वयोमर्यादा असणार। पुढचा तर मित्रांनो जर बघितलं तर दुसरा आणि तिसरी पोस्ट असणार आहे। त्यामध्ये ग्राहक तक्रार विवरण आयोग याद्वारे जर बघितलं तर वरिष्ठ अभिलेखा वरिष्ठ लिपिक अभिलेखा गट क ह्यासाठी 11 जागा कोणत्या शाखेची पदवी चालू शकतात। त्याचबरोबर सहाय्यक अधीक्षक गट क ह्यासाठी सुद्धा 11 असणाऱ्या जागा दोन्ही पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालू शकतात। त्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत वयाची शिथिलता तुम्हाला असणार। पुढचा तो म्हणजे तर तुम्हाला कृषी व पदु विभाग यासाठी जर बघितलं तर सहाय्यक मत्स्य विभाग तांत्रिक गट क 254 जागा असणार। त्यासाठी मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील BFSC धारण केलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं जाहिरातीनुसार वय लागणार आहे। त्याचबरोबर जर 5वी पोस्ट बघितली तर तुम्ही नियंत्रण शिधा वाटपा संचालक नागरी पुरवठा कार्यालय। त्याचबरोबर पुढचा तो मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग। त्याचबरोबर आदिवासी विभाग आणि महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लिपिक टंकलेखन विविध नियुक्ती प्राधिकरण ह्यासाठी जर बघितलं तर तुम्ही एकूण जवळपास नियंत्रण पोस्ट आहे ज्यासाठी 230 आहेत। अन्न पुरवठ्यासाठी 155 आहेत, आदिवासींसाठी 69 आणि महसूल वन विभागासाठी 480 जागांसाठी पदभरती आहे। यासाठी कोणत्या शाखेची पदवी बरोबर तुमचं टायपिंग सुद्धा असणं आवश्यक राहणार। त्याचबरोबर महसूल वन विभागासाठी लिपिक टंकलेखन नोंदणी मुद्रण विभागासाठी 339 जागांसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी ह्या सर्व पदासाठी बघितलं तर 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयाची शिथिलता असणार आहेत आणि एकूण जागा बघितलं तर 3088 ह्यासाठी गट क संवर्गासाठी एमपीएससी मार्फत पदभरती असणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर उपरोक्त तक्त्यानुसार संवर्गाचा सामाजिक आरक्षण याबाबत तपशील व तसेच राज्य शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे नवीन संवर्गाचा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे जर बघितलं तर गट क संवर्गासाठी जे आता एमपीएससी मार्फत आणि तलाठी भरती होती ती या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर सदर शुद्धीपत्रक अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अर्ज सादर करण्याचे दिनांकास मुदतवाढ मिळालेली आहे। आता जर मुदतवाढ जर बोलली तुम्ही पाहू शकता अर्ज सादर करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे। त्याचबरोबर चलन जर बघितलं तर 8 ऑगस्ट 2026 रोजी तुम्ही या ठिकाणी चलन भरू शकता। चलन तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा पे तुम्ही भरू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी सदर शुद्धीपत्रक या गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रोजी 5707 पदांकरता भरती प्रक्रियेत लागवण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जी एमपीएससी मार्फत आता या ठिकाणी फायनली डिक्लेअर केलेलं आहे महसूल व वन विभागामध्ये 1539 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसामध्येच म्हणजे 1 किंवा 2 दिवसामध्येच संपूर्ण परिपत्रक सुद्धा तुम्हाला एमपीएससी मार्फत जाहीर करण्यात येणार आहे। यामध्ये मित्रांनो या वेबसाईटद्वारे म्हणजे एमपीएससीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती सुद्धा या ठिकाणी
बंद असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर MPSC ऑनलाईन फॉर्म प्रोसेस असते ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. यामध्ये जे MPSC म्हणजेच तलाठी भरतीचं जे अपडेट वगैरे असणार आहेत किंवा नोटिफिकेशन वगैरे सुद्धा या ठिकाणी 22 तारखेचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे 22 तारखेला सुद्धा कोणतंही या ठिकाणी जी नोटिफिकेशन जे जिल्ह्यानुसार किती जागा वगैरे असतात ते सुद्धा आलेलं नाही. म्हणजे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 दिवसाच्या संपूर्ण या ठिकाणी MPSC मार्फत जी तलाठी भरतीचं संपूर्ण जिल्ह्यानुसार जागा, कास्टनुसार जागा, संपूर्ण माहिती येत्या 1 ते 2 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला आपल्या नोकरी चॅनलचे अपडेट जर हवे असतील तर तुम्हाला आपल्या नोकरी ऑनलाईन केंद्रचे टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. ओकेच, तुम्हाला MPSC मार्फत एक तलाठी भरतीचं एक नवीन अपडेट व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.